ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19चे शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून यंदाचा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी विविध विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवरती महिलांचा आत्मविश्वास, धैर्य आणि सामर्थ्य दर्शवणारी भव्य अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने महिलांनीही या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला। रॅलीचा शुभारंभ नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून करण्यात आला। यावेळी उपस्थित महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठमोळा साज धारण केला होता। साडी, नऊवारी फेटे आणि पारंपरिक दागिन्यांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने आणि सांस्कृतिक रंगांनी नटलेलं पाहायला मिळालं। महिलांनी आत्मविश्वासाने बाईक चालवत स्त्री शक्तीचे प्रभावीपणे दर्शन घडवलं। यावेळी ऑपरेशन सिंदूर या उपक्रमावर आधारित सरकारच्या कार्याचंही विशेष कौतुक करण्यात आलं। त्याचबरोबर समाजात महिलांचं स्थान अधिक भक्कम व्हावे, महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे आणि स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा असे प्रेरणादायी संदेशही या बाईक रॅलीतून देण्यात आले। या भव्य बाईक रॅलीला परबवाडी शिवसेना शाखा येथून प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर प्रभाग क्रमांक 19 मधील विविध रस्त्यांवरून ही रॅली मार्गस्थ झाली। दरम्यान परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून महिलांचं स्वागत केलं, तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झालं होतं। दिवसभराचा प्रोग्राम ठरलेला असतो, बाईक रॅली असते, 6 वाजता आपला टिकटॉकला कार्यक्रम असतो। भरपूर भगिनी तिथे सहभागी झाले। नेहमी व्यस्त जीवनामधून आज तुम्हाला काहीतरी एक विरंगुळा मिळतो, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक वेळेला, त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद वाटतो जो आहे तो अशा प्रकारच्या मला असं वाटतं नुसता महिला दिनापुरता महिला दिन साजरा न करता प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून खऱ्या अर्थानं साजरा केला पाहिजे। आणि आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय शिवसेना उपनेते रवींद्रजी फाटक साहेब, माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल, माझ्या सहकारी नगरसेविका नम्रता भोसले मॅडम असेल, खरं तर ते सगळं आयोजन हे हा सगळ्या महिला वर्गाचा आहे। हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करता येतो। मला असं वाटतं की त्यांचं ब्रीदवाक्यच आहे, शक्तीकडून सामर्थ्याकडे। आणि महिला ही एक अशी आहे की जी ती सगळ्या क्षेत्रामध्ये तिने यश संपादन केलेलं आहे। महिला ह्या कुठेही कमी नाहीये। नुसतं घर चूल मूल न सांभाळता सगळ्या क्षेत्रामध्ये महिला या आघाडीवर आहेत। मग त्या वैमानिक आहेत, त्या शास्त्रज्ञ आहेत, त्या डॉक्टर आहेत, त्या इंजिनियर आहेत, त्या देश घडवणाऱ्या राष्ट्रपती देखील आहेत। अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं काम या संबंध भारतामध्ये होत आहे। आणि हा महिला दिनाचा एक वेगळा असा आनंद असतो, एक वेगळा असा उत्साह असतो। आणि प्रभागातील महिला देखील अगदी नटून थटून या बाईक रॅलीमध्ये तुम्ही बघू शकता की सामील झालेले आहेत। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। हे सगळं आयोजन ह्या आमच्या प्रभागातील महिलांचं आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे। बाकी सर्व आयोजन हे नम्रता भोसले मॅडम, आमच्या शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी, सगळे नगरसेविका, सगळ्या यांचं सगळ्यांचं आयोजन आहे। आणि या सगळ्या माझ्या माता भगिनींना, माझ्या ताई मावशी सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतोय। याचबरोबर संध्याकाळी एक संगीत संध्येचा देखील कार्यक्रम आहे। एक संध्या एक त्यांच्याकरता असावी, त्यांच्या आनंदाकरता असावी। कारण इतर वेळेला महिला या सर्व क्षेत्रात जरी पुढे असल्या तरी त्या कायम स्वतःचा जो काही आनंद आहे हा मागे ठेवून कुटुंबाचा आनंद नेहमी पुढे बघत असतात। परंतु या सगळ्यामध्ये त्यांना देखील एक विरंगुळा मिळावा म्हणून संध्याकाळी संगीत संध्येचं देखील टिपटॉप प्लाझा इथे आयोजित करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं महिला दिन हा महिलांचा सन्मान म्हणजे महिलांसाठी एक विशेष दिन आहे। तसं महिलांसाठी 365 दिवस हे महिलांचेच आहेत। महाराष्ट्र देश हा तितकाच प्रगत झालेला आहे, पुढे गेलेला आहे। आणि आमच्या सगळ्यात मोठा जो सन्मान आमचा केलेला आहे तो आमचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहिणीचा केलेला आहे आणि कायमस्वरूपी करत आले। तुम्ही बघितलं असेल काल परवाच राज्यसभेच्या आपल्या उमेदवार देखील त्यांनी एक महिला म्हणून नेमल्या। तर अशा पद्धतीने आमचे पक्षश्रेष्ठी, आमचे पक्ष नेतृत्व कायम महिलांना एक वेगळा आदर आणि महिलांप्रती एक वेगळा सन्मान देत असतात। आणि आम्ही अख्खे वर्षभर आमच्या त्याच माध्यमातून प्रभागातील जी काही आमची जी सेवा करायला दिलेला आमचा जो प्रभाग आहे
त्या संपूर्ण प्रभागासाठी जेवढं काही महिलांचं सक्षमीकरणाकरता करता येतं ती प्रयत्न आम्ही कायमस्वरूपी करत असतो. आजचा दिवस थोडा विरंगुळ्याचा आहे, पण तरी देखील आपण आजच्या या बाईक रॅलीतून विविध आपण महिलांकरता विशेषणं असे फ्लॅपकार्ड्स बनवलेत. ऑपरेशन सिंदूरला आपण थोडंसं यावेळेला हायलाईट केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण या सर्व महिला दिनाचं एक सोशल एक सामाजिक संदेश देत हा महिला दिन साजरा करतोय. तदनंतर लगेचच टिपटॉप प्लाझा येथे एक छोटा संगीत संध्येचा कार्यक्रम देखील आपण आयोजित केलेला आहे. प्रभागातील विविध मोठ्या पदाच्या ज्या पदाधिकारी आहेत, महिला आहेत, ज्या आपल्या विशेष म्हणजे आपल्या क्षेत्रात काहीतरी प्रावीण्य मिळवल्यात, अशा महिलांचा देखील अधोरेखित असा सत्कार आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तर मला असं वाटतं असा एक पूर्ण सर्वसमावेशक असा कार्यक्रम आपण महिला दिनानिमित्त या ठिकाणी घेतलेला आहे.